पुढचा पार्ट जो आहे आपला सेकंड पार्ट त्या टॉपिकचा तो आहे गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्यालाच आपण व्होल्टेइक सेल असं म्हटलेला गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेइक सेल, ज्याचं एक उदाहरण आपण 11वी मध्ये घेतलं होतं, डॅनियल सेल. ठीक आहे, गॅल्व्हॅनिक सेल. बंद करून ठेवायचं. आता लक्ष द्या इकडे. सेलचे दोन प्रकार पाहिले होते आपण, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेइक सेल म्हटलं आपण त्याला. या दोघांना एकत्रितपणे इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणण्यात येतं. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स याचे दोन प्रकार, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल जे आतापर्यंत आपण पाहिलं ते सगळं इलेक्ट्रोलिटिक सेल बद्दलची माहिती होती. काय झालं होतं इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये? इट इज अ डिव्हाइस वेअर रिएक्शन टेक्स प्लेस बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी थ्रू इट, और हियर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. Chemical changes takes place by the passage of electricity. The process is called as the electrolysis. हा पहिला पार्ट. आता दुसरा याच्या विरुद्ध पार्ट आहे तो म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल. These are the device in which chemical energy is converted into electrical energy, or here these are the device in which electricity is generated due to the spontaneous केमिकल रिएक्शन इन इट. रासायनिक अभिक्रिया आपोआप उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली रासायनिक अभिक्रिया होऊन जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ज्या उपकरणात, त्याला काय म्हणायचं आहे? गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेइक सेल. कोणत्या स्पॉन्टेनियस रिएक्शन घडतात त्याचं नाव पण दिलेलं आहे, स्पॉन्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. स्पॉन्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन याला म्हटलेलं आहे आपण गॅल्व्हॅनिक सेल. दिस इज अ डिव्हाइस इन विच ए इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड ॲट द कॉस्ट ऑफ स्पॉन्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. आता गॅल्व्हॅनिक सेल कसा असतो याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया, कारण ते समजलं तरच पुढचा पार्ट समजेल, अदरवाईज कळणार नाही. काय आहे या डॅनियल सेल मध्ये? तो त्याचं सगळ्यात सोप्यात सोपा गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होतं? इट कन्सिस्ट टू हाफ सेल, और एनी गॅल्व्हॅनिक सेल इट कन्सिस्ट टू हाफ सेल, ऑक्सिडेशन हाफ सेल अँड रिडक्शन हाफ सेल. दोन अर्धे अर्धे सेल एकत्र जोडून पूर्ण गॅल्व्हॅनिक सेल तयार होत असतो. जिथे ऑक्सिडेशन घडून येतं त्याला ऑक्सिडेशन हाफ सेल म्हणूया, जिथे रिडक्शन घडून येतं त्याला रिडक्शन हाफ सेल म्हणूया. हे दोन हाफ सेल एकमेकाला सॉल्ट ब्रिजच्या साह्यानं किंवा पोरस पार्टिशनच्या साह्यानं जोडण्यात येतं. जोडल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली दिसून येते. पहिला हाफ सेल जो असेल तो मेटल रॉड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. प्रत्येक ठिकाणी असं दिसेल. मेटल रॉड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. फॉर एक्झाम्पल इन डॅनियल सेल, झिंक रॉड डिप इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन अँड कॉपर रॉड डिप इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. दोन हाफ सेल असतात. हे दोन्ही हाफ सेल एकमेकाला सॉल्ट ब्रिज किंवा पोरस पार्टिशननी जोडलेले असतात. पहिला हाफ सेल असो की दुसरा असो, काय अरेंजमेंट असते तिथे? मेटल रॉड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. जो मेटल रॉड घेतला त्याच मेटलचा ओन सॉल्ट घ्या, त्याचं द्रावण घ्या, बुडवून ठेवा. हा झिंक रॉड असेल तर झिंक सल्फेटच पाहिजे, सिल्वर नायट्रेट चालणार नाही. झिंक रॉड डिप इनटू द झिंक सल्फेट, झिंकचंच सोल्युशन घेतलं आपण. मेटल रॉड, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. दिस इज अ हाफ सेल. याला काय म्हणायचं आता? हाफ सेल. मग डॅनियल सेल मध्ये झिंक रॉड, झिंक सल्फेट, कॉपर रॉड, कॉपर सल्फेट सोल्युशन, दोन वेगवेगळे बीकर असतात इथे. हे झाले दोन हाफ सेल. हा झिंक रॉड, झिंक सल्फेट सोल्युशन, कॉपर रॉड, कॉपर सल्फेट सोल्युशन. हा झाला झिंक रॉड आणि द्रावण कशाचं आहे? झिंक सल्फेटचं 1 मोलार घ्या. हा कॉपर सल्फेटचं द्रावण CuSO4 aqueous
हा पण 1 मोलार घेतला आपण, हा झाला कॉपर रॉड. ठीक आहे. नाउ दिस इज एनोड अँड दिस इज कॅथोड. दिस इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड, दिस इज पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कनेक्टेड थ्रू द कनेक्टिंग वायर, ए स्मॉल इलेक्ट्रिक बल्ब. बरोबर आहे. तर एनोड कॅथोडचे चार्जेस बदललेले असतात. तो पॉझिटिव्हली चार्ज होता, आता हा निगेटिव्ह आला. पण कॅथोड आणि एनोडचं डेफिनेशन, रिॲक्शन कोणती घडते त्यानुसार आहे. एनोड इज दॅट इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. म्हणजे इथे ऑक्सिडेशन होत आहे, हा एनोड आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे. पण तुम्ही इलेक्ट्रोलिटिक सेल उलटा सेल आहे तो, म्हणून त्याचे चार्जेस पण उलटे झाले आहे की नाही. हा पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह असतो तिथे असो. आता अजून सर्किट कंप्लीट नाही झालेलं, झालंय का नाही. मग आता हा झाला हाफ सेल, झिंक रॉड झिंक सल्फेट. दुसरा हाफ सेल कॉपर रॉड कॉपर सल्फेट. ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल. बरोबर आहे. मेटल रॉड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन. नाउ हियर टू कंप्लीट द सर्किट ए सॉल्ट ब्रिज इज यूज्ड. आणि आता हा सॉल्ट ब्रिज. बरोबर आहे. आता as soon as the circuit is completed, the bulb get lighted up. It means that your electricity is generated due to the spontaneous oxidation and reduction reaction. हा प्रकार आपण घेतला होता. बरोबर आहे. मग आता गॅल्व्हॅनिक सेल बद्दल काही पॉइंट फिक्स करून टाकावे. परीक्षेत नाही विचारत, पण तुम्हाला सेल रिप्रेझेंट करताना याचा उपयोग होईल, प्रॉब्लेम सोडवताना उपयोग होईल. प्रश्न कशा पद्धतीने विचारतात, सगळे इम्प्लिमेंटेशन विचारतात, रूल्स नाही विचारत आहे कोणी. पण हे वाचून काढायचे एकदा. सेल आपल्याला रिप्रेझेंट करता आला पाहिजे, सेलवरून सेल रिॲक्शन लिहिता आल्या पाहिजे. मग याच्यासाठी हा प्रकार आपण घेतो आहे. मग आता गॅल्व्हॅनिक सेल बद्दल काय काय माहिती झाली पहा बरं. गॅल्व्हॅनिक सेल इट इज ए डिव्हाइस वेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड ड्यू टू द स्पॉन्टॅनियस chemical reaction, that is spontaneous oxidation and reduction reaction. Right answer? Any galvanic cell, it consists of two half cells, that is oxidation half cell and reduction half cell. दूसरा point, any half cell it consists of metal rod dip into its own salt solution. कोणताही हाफ सेल, इकडचा असो की इकडचा असो. सिल्वर रॉड घ्या, सिल्वर नायट्रेट मध्ये बुडवून ठेवा. कॅडमियम रॉड घ्या, कॅडमियम सल्फेट मध्ये बुडवून ठेवा. गोल्डचा रॉड घ्या, गोल्ड क्लोराईड मध्ये बुडवून ठेवा. म्हणजे असे मेटल इट इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन सॉल्ट सोल्युशन पाहिजे. चालेल. मग याला म्हणायचं हाफ सेल. नाउ इन गॅल्व्हॅनिक सेल दीज टू हाफ सेल्स आर कनेक्टेड बाय द सॉल्ट ब्रिज. आता यावर्षी सॉल्ट ब्रिज म्हणजे काय आणि त्याच्या आपले युजेस काय आहेत ते मात्र आपल्याला आहे. डॅनियल सेल जरी नसला परंतु ते वाक्य नेहमी नेहमी येणार आहे. मग व्हॉट इज सॉल्ट ब्रिज अँड राईट डाऊन द फंक्शन्स ऑफ द सॉल्ट ब्रिज, असा 2 मार्काचा प्रश्न वारंवार विचारला जातो परीक्षेत. हे विचारतात काय, डिफाईन सॉल्ट ब्रिज किंवा युजेस ऑफ सॉल्ट ब्रिज. मग सॉल्ट ब्रिज काय आहे. सॉल्ट भरून ठेवलेला असतो म्हणून सॉल्ट, 2 टोकं जोडण्याचं काम करतो म्हणून ब्रिज नाव दिलेलं आहे. इट इज ए इन्व्हर्टेड यू शेप ग्लास ट्यूब. इट इज ए यू शेप ग्लास ट्यूब, यू म्हटलं तरी चालेल. यू शेप ग्लास ट्यूब विच इज फिल्ड विथ द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सम इलेक्ट्रोलाइट लाईक KCl, KNO3, NH4, NO3 along with 5% agar solution किंवा agar substance agar solution म्हणा. यामध्ये हे ग्लास कूल किंवा कॉटन प्लगनी बंद करून ठेवा. कॉटन प्लग बाहेर येऊ नये द्रावण म्हणून इथे बंद करून ठेवलं. पण त्याच्या अगोदर तुम्ही यामध्ये काय टाकलं, सॉल्ट सोल्युशन टाकलं. कोणतं, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ आयदर KCl और KNO3 और NH4 NO3 यापैकी कोणतं तरी एक सॅच्युरेटेड सोल्युशन घेतलं टाकलं अलॉंग विथ 5% अगार सोल्युशन. आता हे अगार नावाचा असा एक पदार्थ आहे, थोडासा स्पॉन्जी नेचरचा असतो. ते गव्हाचं पीठ कसं असेल, पाणी टाकल्यानंतर स्पॉन्जी होतं की नाही, ते तसा काहीसा पदार्थ असतो. त्याला अगार नाव, अगार अगार जेल म्हणतात तयार करायला. किंवा ते बुके वगैरे तयार करतात बघा, ते असं चौकोनी हिरव्या रंगाचे त्यात ते टोचून देतात काड्या वगैरे, बघितलं असेल ते खाली ते की तसं काहीच. ऍक्च्युली ते काय करताय, या सोल्युशनला धरून ठेवताय, एकदम खाली येणार नाही. किंवा आपलं स्पंज जसं असतं तसं स्पंज मध्ये पाणी साठवलं जातं की तसा काहीसा पदार्थ आहे जेणेकरून याच्यामध्ये ते सोल्युशन धरून ठेवले जातं युट्यूब मध्ये.
एवढंच सांगायचं आपल्याला. इट इज ए यू शेप ग्लास ट्यूब. इट इज ए यू शेप ग्लास ट्यूब which is filled with a saturated solution of some strong electrolyte like KCl or KNO3 or NH4NO3 along with 5% agar solution called as a salt bridge. ठीक आहे. आता याचा फायदा काय होतो आपल्याला, कशासाठी लावतो युजेस ऑफ सॉल्ट ब्रिज. इट कनेक्ट द टू हाफ सेल अँड मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन देम. सगळ्यात पहिला रोल काय आहे त्याचा, सॉल्ट ब्रिज काढल्याबरोबर सर्किट डिस्कनेक्ट होतं, प्रोडक्शन बंद होईल इलेक्ट्रिसिटीचं आपल्या, नाही का. म्हणजे दोन या हाफ सेलला जोडण्याचं काम आणि त्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट हे आयॉन आहेत यामध्ये K+Cl- म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट ठेवण्याचं काम कोण करतो, हा सॉल्ट ब्रिज करतो. मग त्याचं पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं मी तुम्हाला. यूज काय, इट कनेक्ट द हाफ टू हाफ सेल. दोन हाफ सेल एकमेकाला जोडले. इट कनेक्ट टू हाफ सेल अँड मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन देम. आणि या दोघांमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट पण त्यांनी मेंटेन केलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ टू इलेक्ट्रोलाइट. आता हे दोन वेगवेगळे बीकर आहेत, मग यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट ठेवला आपण, हे दोन्ही मिक्स होऊ दिले का नाही. इकडचं द्रावण इकडे जात नाही, इकडचं द्रावण इकडे जाणार नाही. जे चार्जेस आहेत हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे मात्र त्यात इलेक्ट्रिकल मेंटेनन्स ठेवत असतात. मग दुसरं त्याचा युजेस, सॉल्ट ब्रिज वापरल्यामुळे आणखी काय झालं, इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ बोथ इलेक्ट्रोलाइट. जर इलेक्ट्रोलाइट मिक्स झाले एकमेकांमध्ये तर प्रोडक्शन इलेक्ट्रिसिटीचं होणार नाही. मग दुसरं ऍप्लिकेशन त्याचं काय आहे, इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ इलेक्ट्रोलाइट इन टू हाफ सेल. ठीक आहे. तिसरं एक सांगितलेलं अतिशय महत्वाचं आहे, इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बाय द ट्रान्सपोर्टेशन ऑफ आयॉन्स. इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बाय द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द आयॉन्स. याचा अर्थ काय झाला आता, इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हे दोन्ही द्रावण इलेक्ट्रिकली न्यूट्रल ठेवायचं काम हा सॉल्ट ब्रिज करत असतो. आता पहा इथे काय होत असतं ऍक्च्युअली, ह्या झिंक हॅज ए टेंडन्सी टू पास इन टू द सॉल्ट सोल्युशन. हे झिंक सॉलिड होतात द्रावणामध्ये, Zn++ आयॉन +2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन घडत असतं. हा झाला एनोड आपला. बरोबर आहे. हे 11वीत घेतलेलं आहे आपण. कोणताही मेटल रॉड जर त्याच्या ओन सॉल्ट मध्ये बुडवून ठेवला तर तो मेटल त्या द्रावणात विरघळतो आयॉनच्या स्वरूपात. म्हणजे झिंक रॉड विरघळायला लागला, झिंक आयॉन द्रावणामध्ये येऊन राहिले, लेफ्ट बिहाइंड द इलेक्ट्रॉन ऑन द रॉड अँड ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन ऑन द रॉड इट बिकम्स निगेटिव्ह टर्मिनल. आता इथे निगेटिव्ह चार्ज का आला, कारण या रॉड हा झिंक रॉड होता, द्रावणात झिंक आयॉन चालले, इलेक्ट्रॉन इथेच थांबले, थांबू द्या. आता इलेक्ट्रॉन याच्यावर जमा झाले म्हणजे हा झाला इलेक्ट्रॉनमुळे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन झालं म्हणून हा झाला एनोड आपला. बरोबर आहे. आता काय होतं, हे इलेक्ट्रॉन पुन्हा एक्सटर्नल वायर मधून इकडे आले. आता इथे जसं कॉपरची टेंडन्सी द्रावणात जाण्याची आहे तसं हे आयॉन कॉपरचे, कॉपर सल्फेट Cu++SO4, हे Cu++ आयॉनची टेंडन्सी रॉडवर जाऊन जमा होण्याची जास्त आहे. कोणापेक्षा, कॉपर मेटल पेक्षा. त्या आयॉनची टेंडन्सी स्ट्रॉंग आहे. म्हणजे कॉपर आयॉन येत नाही द्रावणात, उलट कॉपर आयॉन त्या रॉडवर जाऊन जमा होतात. मेटलकडे दोन्ही टेंडन्सी, द्रावणात जाणे पुन्हा वापस झाले. काही ठिकाणी ही टेंडन्सी स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी ही टेंडन्सी स्ट्रॉंग आहे. मग आता इथे कॉपर आयॉन जमा झाल्यावर काय होईल पहा, दिस इज कॉपर आयॉन फ्रॉम द सोल्युशन +2 इलेक्ट्रॉन फ्रॉम एक्सटर्नल वायर, इट फॉर्म्स सॉलिड कॉपर, दॅट इज रिडक्शन, म्हणजे हा झाला कॅथोड. आणि टोटल रिएक्शन बेरीज करा, इलेक्ट्रॉन काढून टाका. Zn सॉलिड प्लस Cu++ aqueous, it gives Zn++ aqueous प्लस Cu. ओव्हरऑल रिएक्शन, टोटल रिएक्शन काही म्हणायला. आता द्रावणात झिंक आयॉन येऊन राहिले, हळूहळू द्रावण होत जाईल पॉझिटिव्हली चार्ज. हे पहा लक्ष द्यायचं. मला तिसरा रोल सांगायचा याचा. द्रावण काय होऊन राहिलं, तर द्रावणात कंटिन्युअसली Zn++ आयॉन येऊन राहिले, सोल्युशन बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. त्याचप्रमाणे इकडे इलेक्ट्रॉन आले, द्रावणात कॉपर सल्फेटचे आयॉन होते Cu++ SO4-, अगोदर सोल्युशन न्यूट्रल होतं.
आता कॉपर आयन चालले जमा होऊन राहिले, तुमचा कॉपर तयार होतो म्हणजे द्रावणातली पॉझिटिव्ह आयनची संख्या कमी कमी होऊन राहिली, म्हणजे निगेटिव्ह आयनची वाढून राहिलेली आहे. कोणामुळे? हे SO4 मायनस मायनस. मग आता हे द्रावण काय होऊन राहिलं? निगेटिव्हली चार्ज, आणि हे सोल्युशन काय होऊन राहिलं? पॉझिटिव्हली चार्ज. आता थोड्या वेळा चालेल ही रिएक्शन होईल, पण नंतर नंतर सॅच्युरेशन होईल, आणि मग काय होईल की ती प्रोसेस थांबून जाईल. आता हे होऊ नये म्हणून सॉल्ट ब्रिज काय करतो पहा. आता हे सोल्युशन पॉझिटिव्हली चार्ज होऊन राहिलं की नाही, समजा याच्यात KCl आहे, तर हा काय करतो? हे पॉझिटिव्हली चार्ज होऊन राहिलं, याच्यातून Cl मायनस आयन याला देत राहतो, K+Cl मायनस, किंवा K+NO3 असेल तर NO3 मायनस आयन इकडे येतील. म्हणजे पाहता हे पॉझिटिव्ह चार्जेस आलेले निगेटिव्ह चार्जेस हळूहळू हे सोल्युशन पुन्हा न्यूट्रल व्हायला सुरुवात होईल. म्हणजे या सोल्युशनला न्यूट्रल ठेवायचं काम कोण करून राहिलं? सॉल्ट ब्रिज. तसंच इकडे पहा, हा SO4 मायनस मायनस आयन आहे, मग इकडे द्रावणात इकडे जर Cl मायनस पाठवले तर तो इकडे कोण पाठवेल? K+ पाठवेल. म्हणजे यालाही न्यूट्रल ठेवेल, यालाही न्यूट्रल ठेवेल. म्हणजे आपली प्रोसेस, आपला दिवा लागलेला राहील नाही का? लागा होतो लवकर. दिवा लावले, वाक्प्रचार आहे मराठी, दिवे लावले. बर, मग ट्यूब लागणे वेगळा प्रकार आहे. ट्यूब लागणे, दिवा लागणे, दिवा लावणे, मराठी शब्द चांगले माहिती आहेत तुम्हाला. मग आता तुम्हाला हे समजतं का? पहा वाक्य माझं तिसरं ऍप्लिकेशन काय म्हटलं मी आता? दिस सॉल्ट ब्रिज इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी in both electrolyte solution by the transportation of the ions. पहा बरं, एकूण एक शब्द लक्षात आला की इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, दोन्ही ठिकाणी सोल्युशन मेंटेन करतं न्यूट्रल, बाय द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द अपोजिट आयन. म्हणा आयन म्हणा, इकडे अपोजिट आयन दिला, इकडे देऊन टाकला, म्हणून याच्यात आपण इलेक्ट्रोलाइट भरून ठेवतो. म्हणजे आपल्याला सॉल्ट ब्रिजचं ऍप्लिकेशन माहिती झालं, सॉल्ट ब्रिज म्हणजे काय तेही माहिती झालं. ठीक आहे, काही अडचण यामध्ये पुढचा पार्ट आपण उद्या पेपर घ्यायचा आहे का आपल्याला पुढच्या आठवड्यात? बरं, पुढच्या बुधवारला. कशावर? थर्मोडायनामिक्स आणि पॉलिमर. ओके.